कोल्हापूर जिल्ह्यातही मान्सून पूर्व मुसळधार पाऊस झाला, त्यामुळे उष्म्यानं हैराण झालेल्या कोल्हापूरकरांना दिलासा मिळाला। आज सकाळपासूनच हवेमध्ये मोठ्या प्रमाणात उष्मा जाणवत होता, पण दुपारी 4 नंतर हवेत गारवा निर्माण झाला। संध्याकाळी 5 वाजता विजांच्या कडकडाटांसह जोरदार पावसाला सुरुवात झाली। या पावसाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी। कोल्हापुरात मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे। माझ्या पाठीमागे आपण बघू शकता की पाऊस कशा प्रकारे कोसळतोय। गेल्या अनेक दिवसापासून मोठ्या प्रमाणात उष्मा निर्माण झालेली होती, पण आज अचानक 4 नंतर हवेमध्ये गारवा निर्माण झाला आणि पावसाला जोरदार सुरुवात झालेली आहे। अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटात सुद्धा पाऊस पडतोय। संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ह्या पावसाने हजेरी लावलेली आहे। आपण बघतो की 1972च्या काळात सुद्धा कोल्हापूर जिल्ह्यानं पाणी टंचाई अनुभवली नव्हती। ती पाणी टंचाई कोल्हापूरकरांना अनुभवायला मिळालेली होती आणि त्याच्यानंतर आता आज 7 जून रोजी इकडे बघू शकतो की कशा प्रकारे पाऊस कोसळतोय। ह्या जे मुलं आहेत आपण बघतो की कशा प्रकारे आनंदाने नाचतायत। कालपर्यंत ही मुलं येरे येरे पावसा तुला देतो पैसा असं म्हणत होती आणि आज ही सगळी मुलं कशा प्रकारे पाण्यामध्ये या सगळ्या पावसाचा आनंद घेतात ते आपण पाहतोय। बळीराजा सुद्धा सुकावलेला आहे, कारण पेरणीची कामं सुद्धा अर्धी झालेली होती, अर्धी बाकी होती। भाताची पेरणी झालेली होती, त्यामुळे आता भाताच्या पेरणीला हा पाऊस लाभदायक ठरणार आहे। पण इतर भुईमुग असेल किंवा सोयाबीन असेल या पिकांसाठी या पुढचा पाऊस खरंच लाभदायक असेल। पण एकूणच आपण बघतो की जो बळीराजा होता तो पूर्ण अस्वस्थ झाला होता, कधी एकदा पाऊस कोसळणार याच्या आशेत होता। पण आजपासून हा पावसाला सुरुवात झाल्यामुळं हा बळीराजा सुकावलेला आणि प्रत्येकाच्या तोंडचं पाणी पळून गेलेलं ते आता पुन्हा आलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मिथुन राजर्षी, प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।